आज वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे, तर निसर्गाला विश्वासात घेऊन कुठलंच काम केलं जात नाही आहे. तर चला आपण काम करत जाऊया, कारण की आपल्याला ती कळकळ समजते, आपल्याला निसर्गाबद्दलची सहानुभूती आहे, त्याच्यामुळे आपण या गोष्टीसाठी आपण काम करत असतो. अनेक जण स्वार्थासाठी जगत आहेत, स्वतःचाच फक्त विचार करत आहेत, पण त्यांना हेच कळत नाही आहे की जंगल नसेल, प्राणी पक्षी नसेल तर आपलं जीवन जे आहे ते खूप विस्कळीत होणार आहे. कारण की येणारी जी पिढी आहे, आपण तरी व्यवस्थित जगतोय, पण येणाऱ्या पिढीचं जीवन हे जगणं मुश्किल होणार आहे. जर अशाच पद्धतीने बघ्याची भूमिका घेणार तर आपल्याला ॲक्शन मोडवरती यायला पाहिजे आणि निसर्गासाठी पुढे होऊन काम करणं खूप गरजेचं आहे. चला आता आपण हे करूया, कारण की आता जंगल सुकत चाललेलं आहे. बघू शकता इथे आपण झाडं लावलेली आहेत, तर त्या आपण संपूर्ण काढणार आहोत. आपण जिथे जिथे झाडं लावलेली आहेत त्या झाडांसाठी आपण 5 किलो खत आणलेलं आहे, ज्याच्यामुळे झाडांची ग्रोथ आहे ती पटापट होईल. आणि थोड्याच वेळाने आता टँकर येईल, त्या टँकरने आपण इथे पाणी देऊ. ही जी सुकलेली जी झाडं आहेत ही काढणं खूप गरजेचं आहे, कारण की जसं उन्हाळा येतो तसं ही झाडं सुकत जातात. मग याला कोणतरी आग लावतं, मग आपण ही झाडं लावलेली असतात तर ती पण त्याच्यामध्ये जळून खाक होतात. म्हणून हे काढणं खूप गरजेचं आहे. नालायक लोक असतात, आगी लावून जातात, आणि आपण जी वर्षानुवर्षे जी झाडं लावून जी मेहनत करत असतो त्याचं नुकसान होत असतं. म्हणून आपण जी झाडं आहेत इथे आता स्टुडंट पण आलेले आहेत. तर आपला मित्र शैलेश आहे, त्याची पूर्ण टीम आहे. दर रविवारी येतात ते आणि ते झाडांना पाणी वगैरे ते टाकत असतात. तर त्यांची पूर्ण टीम आहे. तर आता मदतीला मी आलेली आहे, फटाफट आता हे काम होणार आहे. तर मित्रांनो हे बघू शकता, झाडाच्या भोवती अशा पद्धतीने रिंग करणं चालू आहे, जेणेकरून झाडाला व्यवस्थित पाणी मिळावं. त्याच्यामध्ये खतही टाकणार आहोत आता आम्ही, जेणेकरून झाड जे आहे ते मस्तपैकी वाढावं, टवटवीत व्हावं, त्याला चांगली पानं यावी, फुलं यावी, फळं यावी. त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण खत टाकणार आहोत. आणि ते आपले मित्र आहेत, ते पण आपल्यासोबत आहेत, काम करतात आहेत. तसंच संजय गांधी नॅशनल पार्क वन विभागाचे कर्मचारी पण इथे काम करतात आहेत, त्यांची माणसं आहेत तिथे काम करतात आहेत. असे फिरत राहावे, कधी सागराच्या खोल पाण्यात पोहा. याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण खत टाकलेलं आहे. चिंब भिजावे त्याच्या थांगपणाने, मन काळ्यावर यावे त्याच्या थांगपणाने, मन काळ्यावर यावे. त्या सोनेरी वाळूत चित्र सुंदर रेखावे, झाडामध्ये आपण मावळतीला दूर जहाज एक दिसावे. होया निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे, होया निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे. निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे, होया निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे.
त्याचे रूप मनोहर डोळे भरून पहावे या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे हो या निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला काम? आणि माझं जर काम आवडलं असेल तर प्लीज मला फॉलो करा. मी काय ॲक्टर वगैरे नाही आहे, पण हां, निसर्गाला वाचवण्यासाठी, निसर्गाला जगवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर नक्कीच फॉलो करा. कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.